एड्सबद्दल समज गैरसमज याविषयी डॉक्टर उदयकुमार जाधव यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो, जागतिक एड्स दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी पाळला जातो. एड्स या रोगाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत्यू झालेल्यांच्या स्मरणार्थ हा दिवस समर्पित आहे. WHO जागतिक आरोग्य संघटनेनं या दिवसाची स्थापना 1988 मध्ये केली आहे. तेव्हापासून जागतिक एड्स दिन पाळला जातो. 2025च्या जागतिक एड्स दिनाची थीम व्यत्यय दूर करणं, एड्स प्रतिसादात परिवर्तन घडवून आणणं ही आहे. हा दिवस HIV आणि एड्सच्या साथीच्या आजारावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते. एड्स विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर उदयकुमार जाधव यांना. डॉक्टर उदयकुमार जाधव हे HIV एड्स तज्ज्ञ असून गेल्या 17 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. डॉक्टर उदयकुमार जाधव, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. डॉक्टर जाधव, सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचंय की HIV म्हणजे नेमकं काय बरं? HIV म्हणजे हा एक विषाणू आहे. याचा जर आपण लॉंग फॉर्म केला तर ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस असा होतो. म्हणजे असा एक विषाणू जो मानवी शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी करतो. हा जो विषाणू आहे, हा विषाणू आपल्याला सापडला आहे 1970-78 मध्ये. आणि हा विषाणू सापडल्यानंतर तो आपल्या शरीरामध्ये मानवामध्ये जो वाढत गेला, त्यामुळे विविध लोक त्याच्यामध्ये मृत्यू पाहायला लागले. विषाणू कोणता आहे हे शोधण्यामध्ये बरेच वर्ष गेले. त्यानंतर 1981 मध्ये हा विषाणू एड्स डिफायनिंग इलनेस मध्ये त्याच्यामध्ये दाखवला गेला की असा विषाणू जो एक प्रकारचा आजार करतो. त्यानंतर त्याच्यावर अभ्यास झाला आणि HIV बद्दल आपल्याला माहिती पडली. असं वाटलं की हा आजार फक्त अमेरिकेमध्ये किंवा इतर देशामध्येच आहे. पण नंतर कळालं की तो भारतामध्ये पण आहे आणि संपूर्ण जगामध्ये पसरलेला एक विषाणू आहे. डॉक्टर जाधव, मग HIV आणि एड्स यात नेमका काय फरक आहे बरं? HIV हा जो विषाणू आहे, हा एका मानवाच्या शरीरात गेल्यामुळे तो शरीरामध्ये विविध प्रकारच्या रोग प्रतिकार शक्ती कमी करणारे आजार करतो. त्याला आपण एड्स डिफायनिंग इलनेस म्हणतो. त्यामध्ये कॅन्सर आहेत, ट्युबरक्लोसिस आहे, त्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारचे आजार जसे क्रिप्टोकोकोसिस, टॉक्सोप्लास्मोसिस असे आजार जे आपल्याला पक्ष्यांपासून, कुत्र्यांपासून, मांजरांपासून होतात. आणि ह्याच्यामध्ये असं होतं की शरीर इतकं जास्त वीक होतं की ज्याच्यामध्ये शरीराला परत रिकवर करण्यासाठी त्याला त्रास होतो, वेळ भेटत नाही. ह्या विषाणूचा जो रूपांतर विषाणूजन्य आजार प्लस त्याच्यामध्ये असे आजार जे लवकर बरे होत नाही, त्याला मी एड्स म्हणतो. आणि एड्समुळे आपल्या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे. तर हा जो आजार आहे ह्याला आपण फर्स्ट पॅन्डेमिक म्हणजे पूर्ण जगात पसरलेला आजार असं मानला जातो. म्हणजे शहरापासून खेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी एकतरी रुग्ण उपलब्ध आहे. आणि हा जो आजार आहे, जर आपण जनसमुदायामध्ये ह्याची माहिती नसेल तर खूप प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास, रोष आणि भीती तयार झाली होती, जी आता बऱ्या प्रमाणामध्ये आता आपण कमी करण्यात आलं. बरं डॉक्टर जाधव, मग HIV विषाणू जो आहे हा पसरण्याची कारण काय सांगता येतील बरं आपल्याला? HIV विषाणू 3 प्रकारे पसरतात. एक, रक्ताद्वारे. जर आपण दूषित रक्त घेतलं असेल कुणाचं, त्या रक्तातून हा आजार पसरतो. 2 नंबर, हा शारीरिक संबंधातून पसरतो. समजा एखाद्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवला, त्याच्या संबंधातून हा आजार पुरुषापासून स्त्रीकडे किंवा स्त्रीपासून पुरुषाकडे किंवा पुरुषाकडून पुरुषाकडे सुद्धा हा पसरू शकतो. आणि तिसरा आहे मातेपासून होणारा बाळाकडे. गर्भवती मातेतून हा आजार त्या बाळाला होऊ शकतो. कधी कधी हा स्तनपानामुळे सुद्धा बाळांना होऊ शकतो. तर 3 प्रमुख कारण जे आहे, रक्तातून किंवा आईपासून होणाऱ्या बाळाला आणि शारीरिक संबंध, या 3 गोष्टीत होतो. हा आजार इतर कोणत्याही वेगळ्या कारणातून होत नाही. म्हणजे एकत्र राहिल्यामुळे, एकत्र खाल्ल्या पिल्ल्यामुळे, एक संडास बाथरूम वापरल्यामुळे किंवा कपडे वापरल्यामुळे, ताटात जेवल्यामुळे, उष्ट पाणी पिल्यामुळे हा आजार नेमका पसरत नाही. किंवा डास, कीटक ह्या सुद्धा हा पसरत नाही. त्याच्यामुळे एकत्र राहिल्यामुळे हा आजारामुळे कोणताही धोका किंवा त्रास नाही. डॉक्टर जाधव, मग एखाद्या व्यक्तीला जर HIV झालं आहे हे कसं लक्षात येतं? म्हणजे त्याच्या टेस्ट कोणकोणत्या आहेत? HIV जर कोणाला झाला असेल तर आपल्याला त्या शरीरावर अशा कोणत्या खुणा किंवा काही संज्ञा नसतात. HIV आहे आपल्याला तपासणीमध्येच आपल्याला ते श्रेय निष्पन्न होतं. ह्या तपासण्या ज्या आहेत ह्या रक्ताद्वारे तपासण्या केल्या जातात प्रामुख्याने. आणि ह्या रक्तामध्ये आपण HIVचा विषाणू आहे का नाही
ही आपण तपासतो. ह्याच्यामध्ये अँटीजेन अँटीबॉडी तपासणी करतात प्रामुख्याने, ज्यातून आपल्याला 100% लक्षात येऊ शकतं की आजार आहे का नाही. परंतु समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये डाऊट असेल तर हा आजार कन्फर्म करायला आपल्याकडे वेगवेगळ्या तपासण्या, ज्याला आपण वेस्टर्न ब्लॉट तपासणी किंवा PCR तपासणी म्हणतो, त्यातून आपण आजार समजू शकतो. HIV प्रकार आहेत, HIV-1, HIV-2 हे 2 प्रकार आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल त्यासाठी आपल्याला वेस्टर्न ब्लॉट ही तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु ही तपासणी जोपर्यंत तुम्हाला HIV आहे का नाही हे माहीत नाही तोवर ती करणे फायदेशीर नसते. त्यामुळे जर तुम्हाला तपास करायचा असेल, सर्वप्रथम तुम्ही जाऊन डॉक्टरला भेटा, डॉक्टरला तुमची शंका सांगा, डॉक्टरकडून समजून घ्या त्याला काय कोणत्या प्रकारची तपासणी केली पाहिजे, का केली पाहिजे, आणि त्यानंतरच पुढच्या तपासण्या केल्या पाहिजे. म्हणजे याची वेगळी अशी लक्षणं काही नाहीत. HIV लक्षणं जी पूर्वी सांगायची की त्वचेला रोग व्हायचे किंवा आदर, हे सगळे एड्सची लक्षणं आहेत. HIV विषाणूची लक्षणं विचारली तर त्याच्यामध्ये असं तुम्हाला एकदा वेगळा काही सांगण्यासारखं त्याच्यामध्ये नसतात. त्याच्यामुळे HIV जर तुम्हाला शंका असेल, जर तुम्हाला वाटतं की तुम्ही दूषित रक्त घेतलं आहे किंवा तुम्हाला वाटतं तुमचा कुठे संबंध आला आहे, जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला असं काही आजार झाला असेल तर ते शंका दूर करण्यासाठी तपासणी आहे. तपासणी सोपी आहे आणि ती तपासणी गोपनीय असते. एड्सचे लक्षणं जे आहेत, एड्स म्हणजे आजाराचा समूह आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आजार असतात. आजारामध्ये त्याच्यामध्ये समजा आपण पाहिलं की TB म्हणजे क्षयरोग असा आजार हा आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणात होतो. तर TB आणि क्षयरोग ह्याची लक्षणं म्हणजे भूक मंदावणे, जेवण कमी जाणे, त्यावर संध्याकाळी बारीक ताप येणे, किंवा आपण म्हणतो TB हा आजार फक्त फुफ्साचाच आहे, फुफ्साचा आवरणाचा पण होऊ शकतो, हृदयाच्या आवरणाचा होऊ शकतो, किंवा तुमच्या पोटामधल्या आतड्यांचा होतो, कधी तुमच्या लिव्हरचा होतो, कधी प्लीहाचा होतो, कधी कधी हा आजार तुमच्या हाडांचा होतो, त्याला आपण बोन टू बी असं म्हणतो. त्यानंतर तो पाठीच्या मणक्यात जाऊन मणक्याचा आजार त्याला आपण पॉट स्पाईन असं म्हणतो. मणक्यातून तो आपल्या मेंदूपर्यंत जाऊ शकतो. मेंदू म्हणजे आवरणात झाला असेल तर त्याला मेनिंजायटिस म्हणतात, आणि मेंदू झाला असेल तर त्याला सेरेब्रल TB असं म्हणतात. स्किन TB सुद्धा आपण ऐकतो याच्यामध्ये. आपण दात जर सोडले तर आपल्या शरीराचा कोणताही अवयवाचा TB होऊ शकतो. भारतामध्ये हा खूप जुना, किंवा आपण पाहतो की जुन्या धर्मग्रंथात सुद्धा आपल्या ह्या TB बद्दल माहिती दिलेली आहे. ज्या पेशंटला इम्युनिटी पॉवर कमी असते त्या लोकांना TB लवकर होऊ शकतो. त्याच्या पलीकडे TB कॅन्सरचे आजार आहेत ते पण होऊ शकतात त्याच्यामध्ये, एड्समध्ये. कधी कधी ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे टॉक्सोप्लास्मा, क्रिप्टोकोकोसिस, CMV असे पण आजार होतात. CMV हा आजार मांजरांपासून होतो. मांजरांपासून झाल्यानंतर तो आपल्या डोळ्यांना अफेक्ट करतो, त्याच्यामध्ये दृष्टी कमी होणे. टॉक्सोप्लास्मोसिस श्वानांच्या विष्ठेतून जे काही जंतू आहेत हवेत मिसळतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, नाकाद्वारे त्यांच्या फुफ्सात जातात, पोटात जातात, कधी मेंदूपर्यंत जातात, आणि हे अनकॉमन आजार असल्यामुळे ते लवकर लक्षात येत नाही आणि त्याचं रूपांतर एड्समध्ये होतं. आणि एड्स झाल्यानंतर आपल्याला त्याची पुढची वाटचाल जी आहे, ट्रीटमेंट थोडीशी अवघड जाते, क्लिष्ट जाते. म्हणून जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही HIV तपासणी करून घ्या. HIV तपासणी केली तर तुम्हाला इलाज करता येतो. इलाज केला तर तुम्ही आजारी न पडण्यासाठी मेहनत घेऊ शकता. आणि आजकाल तर एवढे चांगले आता इलाज उपचार आहेत, HIV ग्रस्त व्यक्ती हा सामान्य जीवन जगू शकतो. डॉक्टर उदयकुमार, मग HIVचा उपचार म्हणजे ART जे करतात तर ते नेमकं काय आहे? हां, तर HIVचा उपचार म्हणजे ARTच्या औषधांचा फायदा होतो. ART म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी किंवा ट्रीटमेंट. रेट्रो म्हणजे हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस DNA RNA मध्ये कन्वर्ट करतो. तर ही जी औषधं आहेत, ही औषधं जर तुम्ही नियमित घेतली तर या औषधामुळे विषाणूचं प्रमाण हे कमी होतं, घटतं, आणि एवढं कमी राहतं की आपल्या शरीरामध्ये विषाणू एवढा कमी राहतो की तो वाढतच नाही. आणि जर विषाणू वाढला नाही तर आपल्या शरीरामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती करणारी संस्था जी आहे ती चांगलं काम करते, आपले पेशी चांगल्या वाढतात, आणि त्याच्यामुळे इतर आजार जे आपल्याला थंडीमुळे येतात त्याला आपण फाईट करू शकतो, आणि त्यातून आपल्या शरीरामध्ये चांगली रोगप्रतिकार राहते व सुखी, आनंदी, निरोगी जीवन आपण जगू शकतो. HIVच्या रुग्णाला फक्त शुश्रूषा द्यायचे, त्यांना वेगळे प्रकारची काही औषधं उपलब्ध नव्हती. पण नंतर जी आहे औषधं 1998 नंतर ती प्रायव्हेटमध्ये भेटायला लागली, आणि 2004 मध्ये ती गव्हर्नमेंटमध्ये फ्रीमध्ये भेटायला लागली. त्यामुळे आज आपण ARTची औषध, जी एका गोळीमध्ये 3 औषध तत्वांचा समूह आहे, आणि त्या गोळीचा साईज पण इतका कमी झालेला आहे की सामान्य लहान मुलगा पण ती गोळी घेऊ शकतो याच्यामध्ये. आणि ते गोळी लवकर पचतात. त्याच्यामध्ये जे काही साईड इफेक्ट्स होते ते साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आता खूप कमी झालेले आहेत. पेशंट एक सुलभ, आनंदी, निरोगी जीवन जगू शकतो. पूर्वी असं होतं की HIV ग्रस्त लोकांचे लग्न होतील का नाही हा मोठा प्रश्न होता, परंतु आता मुलांची लग्न होत आहेत, त्यांना मुलबाळ होत आहे, मुलबाळ निगेटिव्ह होत आहे, म्हणजे पुढच्या पिढीमध्ये हा आजार जाणार नाही याची पण खबरदारी घेण्यात येत आहे. फक्त आता ह्या पिढीमध्ये आपल्याला हा फोकस वाढवायचा की त्या सर्वांपर्यंत ह्याची माहिती गेली पाहिजे. डॉक्टर जाधव, मग एखादी आईचं HIV पॉझिटिव्ह आहे, तिच्या बाळाला हा संसर्ग होऊ नये त्यासाठी काय उपाय आहेत?
जर एखादी माता गर्भवती असेल आणि ती HIV पॉझिटिव्ह सापडली असेल तर घाबरायचं कारण नाही. ह्याला आपण औषधं पुरवतो याच्यामध्ये. हे औषध जे असतात ते ARTचे औषध असतात जी माता घेते आणि माता जी औषध घेते त्यातून विषाणूचं प्रमाण कमी होतो. हा प्रमाण कमी झाल्यानंतर ज्यावेळेस ती डिलिव्हरीला जाते त्यावेळेस तिचं सिझेरियन सेक्शन करतात. सिझेरियन सेक्शन केल्यामुळे बाळाला तो आजार त्या गर्भनलिकेतून होणार नाही याची काळजी होते. आणि त्यानंतर आपण असं सांगतो की बाळाला आईचं दूध पाजू नये. जरी आईचं दूध पौष्टिक असतं परंतु HIV ग्रस्त मातेचं दूध हे यातून HIV होण्याची शक्यता बाळाला असते. त्याच्यामुळे आम्ही ते अवॉइड करायला सांगतो. आता जो नियम आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गर्भवती स्त्रीला HIV तपास करून घेणे आवश्यक आहे. मी तर म्हणतो प्रत्येक स्त्रीने गर्भवतीचा प्लॅन करण्याच्या आधीच तपास करून घ्यायला पाहिजे. तर समजा त्यावेळेस त्याला माहिती होईल की हां ठीक आहे आम्हाला आजार आहे तर आपण त्याप्रमाणे अजून जास्त चांगली काळजी घेऊ शकतो जेणेकरून हा आजार पुढे पसरणार नाही. बरोबर. मला वाटतं लग्नाच्या आधी सुद्धा आपण HIV टेस्ट केली पाहिजे जेणेकरून हा आजार आपण लवकर संपवू. बरं डॉक्टर जाधव, आपण बघतो की HIV झालेल्या व्यक्तीबद्दल समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला असतो. त्याच्यामध्ये काय आपण बदल घडवू शकतो आणि ह्यांचं आयुष्य असं सामान्य होऊ शकतं का? हो, आज आपण समाजामध्ये हे बघत आहे की HIVचा जो काही आजार आहे तो बऱ्यापैकी आता नॉर्मलायझेशन झाल्यासारखं आहे. कारण का खूप लोकांना जरी आजार असला तुम्हाला कळणार नाही. तुम्ही शेजारी बसलेल्या माणसाला HIV आहे की नाही तुम्हाला तर लक्षात येत नाही. कारण का त्या आजाराचे जे पण काही लक्षणं किंवा शरीरावर जे बदल होते ते बदल आता फार कमी झालेले आहेत. गोळ्या एकदम सोप्या झालेल्या आहेत. गोळ्या जर व्यवस्थित घेतल्या तर साईड इफेक्ट्स नाही किंवा त्रास होत नाही. पूर्वी जे होतं की HIV ग्रस्त लोकांना जज करत होते की बाबा हा व्यक्तीने काहीतरी चुकीचं काम केलं असेल किंवा हा याच्यामध्ये काहीतरी वाईट सवय ह्याला आहे त्यामुळे त्याच्यावर बघत होते. पण आता आपल्याला लक्षात येतं की तसं काही नाही. 1993 मध्ये ब्लड डोनेशनचे नियम आपण जे बघितले याच्यामध्ये त्यावेळेस असं कळालं की खूप सारे ब्लड बँक HIV टेस्ट करत नव्हते. मग त्यावेळेस खूप लोकांना बिना टेस्ट केलेलं ब्लड दिलं ते करून त्यांना HIVचे आजार झाला. आता आपल्या टॅटूचा एक नवीन फॅशन आलेली आहे. खूप लोकांना गोंदून घ्यायला आवडतं पण त्या गोंदताना खूप लोकांना HIV झालेलं आहे. कारण का त्या ज्या सुया वापरतात त्या सुया एखाद्या वेळेस बदलत नसाव्या किंवा सुया जरी बदलल्या जे इंक जी असते जी शाई असते ती बदलत नाही. त्यातून संसर्ग होतो आणि संसर्गातून लोकांना HIV झालेला आहे. असे वेगवेगळे प्रकारचे उदाहरण आपण बघतो. खूप वेळेस दाताची ट्रीटमेंट करताना सुद्धा तेवढी काळजी घेतली गेली नसेल त्याने सुद्धा खूप लोकांना झालेलं आहे. मूळव्याध भगंदर यावेळेस क्वालिफाईड डॉक्टरकडे न जाता तुम्ही ट्रीटमेंट केल्याने सुद्धा खूप लोकांना त्या प्रकारचा आजार झालेला आहे. त्यासाठी आपल्याला थोडं सतर्क राहायला पाहिजे. आपली काळजी घेतली पाहिजे. योग्य वेळी आपली तपासणी पण केली पाहिजे जेणेकरून इतरांना हा त्रास होणार नाही. बरं डॉक्टर जाधव, आत्ता तुम्ही सुईचा विषय काढलात तर HIVच्या प्रसारात सुई शेअर करण्याची आणि असुरक्षित लैंगिक संबंधाची काय भूमिका आहे बरं? ह्या दोन्ही सुद्धा आजार पसरवण्यामध्ये खूप मोठा याचा सहभाग होता. आपल्याकडे सुरुवातीला 1970 ते 80-90 पर्यंत आपल्याकडे ज्या सुया होत्या त्या बॉईल करूनच ते निर्जंतुक करणे हा आपल्याकडे प्रकार होता. सरकारी दवाखाना तेच वापरायच्या. ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मग आपण 1 निडल वापरायची. एकाच वेळेस तुम्ही सुई वापरायची परत ती रिपीट करायची नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजाराचं प्रमाण घटलेलं आहे. दुसरं असं की जे आपण म्हणतो की सुया शेअर करणे तर खूप ठिकाणी आता जे आहे की आपल्या तरुण पिढीमध्ये आपल्याला इंजेक्शन ड्रग युजर्स जे लोक ड्रग्सचा एक सहारा घेऊन त्याच्यामध्ये काय होतं की ते लोक हे ड्रग्ज वापरताना सुई बदलत नाही. कारण त्यांना त्यावेळेस नशा आलेला असतो. त्यांना ते आठवत नाही, सुचत नाही, कळत नाही आणि त्यामुळे त्यामध्ये त्यांचे जे आहे इंजेक्शन घेताना सुई सेम राहते आणि त्याच्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. हे इंजेक्शन ड्रग्सचं जे काही प्रमाण आहे ते काही पॉकेट्समध्ये आहेत. आता आपण जर पाहिलं तर नॉर्थ ईस्टमध्ये ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारूबंदी आहे त्यामुळे तिथं त्यांच्याकडे इंजेक्शन ड्रग्सचं खूप जास्त प्रमाण आहे. त्या ठिकाणी ह्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये हेपॅटायटिस B आणि HIV हा सुयानी होणारा आजार तिकडे जास्त सापडतो. किंवा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये पब्स किंवा ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी मुलं अशा प्रकारचं काही करतात ह्यामध्ये एखादा तुम्हाला ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये तुम्हाला आजार झाला तर तो आयुष्यभर राहणार. तो तुम्हाला परत रिव्हर्स करता येत नाही. त्याच्यामुळे आपले मित्र, आपले ग्रुप हा तुम्ही विचारपूर्वक निवडा. आपल्या सवयी, आपल्या गोष्टी जे करताना त्यामध्ये तुम्ही अभ्यास करा. आणि ह्या गोष्टी मला वाटतं पॅरेंट्सनी आता मुलांशी बोलायला पाहिजे. मुलांनी सुद्धा पॅरेंट्स बरोबर बोलायला पाहिजे. लैंगिक जे आपण शिक्षण म्हणतो होत नाही शाळेमध्ये व्हायला पाहिजे. पालकांना वाटतं की शिक्षकांनी सांगायला पाहिजे, शिक्षकांना वाटतं पालकांनी सांगायला पाहिजे आणि शेवटी कोणीच सांगत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे कुठेतरी आपल्याला एक तो प्रकार झाला पाहिजे. तो आपण माध्यमातून ह्या गोष्टी स्पष्ट बोलल्या गेल्या पाहिजे. असुरक्षित लैंगिक संबंध हा 2 प्रकारे असतो. एक म्हणजे जर तुम्ही समजा तुमच्या पार्टनर बरोबर प्रामाणिक नसाल
तर तो एक असुरक्षित लैंगिक संबंध होतो. आणि जर तुम्ही बाहेर कुठं संबंध ठेवताय आणि त्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारचं निरोध हे वापरत नसाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असुरक्षित संबंध हा तयार होतो. त्यासाठी आपली काळजी घेतली गेली पाहिजे. पण डॉक्टर जाधव, मग HIV बाधित रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते, तर अशा वेळेस त्यांना समुपदेशन कसं केलं जातं? HIV बाधित लोकांमध्ये अशी भीती होते की HIV झाला म्हणजे आता माझं जीवन संपलेलं आहे, परंतु तसं नाही आहे. HIV ग्रस्त व्यक्ती हा ARTचा योग्य अभ्यास केलेल्या औषधातून आनंदाने जीवन जगू शकतो. आनंदाने जीवन जगण्यासाठी त्याला एक काळजी घ्यायची की नियमित औषध घ्यायचे आणि डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्यायचे. खूप वेळेस खूप लोक डॉक्टर सल्ला न घेता स्वतःच्या मनानेच औषध घेत राहतात. त्याच्यामुळे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे काय होतंय की शरीरामध्ये आपण जे औषध घेतो ते आपल्या किडनी लिव्हरमध्ये ते डायजेस्ट होतात आणि डायजेस्ट झाल्यानंतर कधी कधी औषधं जास्त प्रमाणात घेतल्यामुळे तर आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. हा दुष्परिणाममुळे किडनी खराब होणे, लिव्हर खराब होणे किंवा इतर दुसरे काही साईड इफेक्ट्स होणे हा होऊ शकतो. खूप पेशंटला असं वाटतं की मी घेतोय गोळ्या, मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, मग मी तपास का करावा? तर आपल्या शरीरामध्ये जे गोळ्या घेत आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये विषाणूमध्ये फरक पडलेला आहे हे आपल्याला कळत नाही. खूप लोकांना असं वाटतंय माझं जेवण चांगलं आहे, वजन चांगलं आहे, मी सगळ्या गोष्टी करू शकतो, तर मी आजारी नाही आहे. परंतु आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती फक्त वाढणार आहे असं नाही. कालांतराने औषधाचा जो काही मारा असतो तो शिथिल होतो किंवा औषधं निकामी सुद्धा होतात. त्याच्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे तो लगेच तुम्हाला त्यावेळेस भेटत नाही, तो 6 महिन्यांनी वर्षभराने भेटतो. आणि ह्या वर्षभराच्या गॅपमध्ये तुम्हाला असे काही आजार होऊ शकतात जे तुमच्या मेंदूला, हृदयाला, डोळ्यांना, फुफ्सांना ते अफेक्ट करतात, ज्याच्यामुळे तुम्हाला परमनंट दृष्टी गेली किंवा मेंदूवरचा तुम्हाला त्रास झाला तर तुम्हाला अपंगत्व येऊ शकतं. आपण काय बघत आहे की आपल्याला एक सुखी निरोगी जीवन जगायचं, फक्त स्वतःच्या आहारावर नियंत्रण पाहिजे, योग्य तो आपला व्यायाम पाहिजे आणि आपला आहार पचवण्याची आपल्याला शक्ती पाहिजे. या 3 गोष्टी जर आपण करू शकलो तर आपण एक सुदृढ, आनंदी, निरोगी जीवन जगू शकतो असं मला पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर उदय कुमार, आता जाता जाता हे सांगा की जागतिक एड्स दिनाचं खरं महत्त्व काय आहे आणि समाजातील प्रत्येकानं त्यासाठी काय पाऊल उचलणं गरजेचं आहे? तर जागतिक एड्स दिनानिमित्त आपल्याला हे आठवण करायला पाहिजे की HIV हा असा एक आजार आहे जो पूर्ण जगात पसरला होता. मला आनंद वाटतो सांगणार की आपल्या देशातून 200 देशांना आपण औषध पुरवतो, ARTचे आपण एक्सपोर्ट करतो, जेणेकरून लोकांना स्वस्त, चांगले आणि योग्य क्वालिटीचे औषध त्यांना भेटतील. लोकांना चांगले औषधे भेटल्यामुळे त्याचा फायदा होत आहे. तर HIV हा आजार जो आहे ह्याची लवकर तपास करा. तपास केल्यानंतर त्याचा योग्य उपचार घ्या. हा आजार इतर सामान्य आजार जसं डायबिटीज आहे, शुगर आहे किंवा BP आहे तशा प्रकारच्या गोळ्या औषध घेऊन हा आपण कंट्रोल करू शकतो. हा आजार हवेतून पसरत नाही किंवा संसर्ग असा साधारणपणे होत नाही, त्यामुळे ह्या लोकांना दूर ठेवायची गरज पडत नाही किंवा त्यांचे भांडे, कपडे वेगळे ठेवायची गरज पडत नाही. वेळेत उपचार घेणे महत्त्वाचे आहेत आणि आपला जो इलाज आहे तो नियमित ठेवणे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ह्या आजाराबरोबर दुसरे काही आजार असतील ते सुद्धा आपण डॉक्टरला दाखवून त्याच्यावर इलाज करू शकतो आणि सगळ्यांना एक सामान्य जीवन ज्याला म्हणतो आपण, आईवडील होता येतं आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी कसं राहायचं याबद्दल माहिती करून घ्या. खूप छान डॉक्टर उदय कुमार जाधव, आज आपण आकाशवाणीत आलात आणि HIV एड्स या संसर्गजन्य आजाराबद्दल तुम्ही सविस्तर असं समजावून सांगितलं आपल्या श्रोत्यांना. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. थँक्यू.